आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि अमानित्वाचा दुसराही अर्थ वैराग्य अंतकरणाचा ज्यांना मान्यतेचा कंटाळा आहे असं अमानित मान नको आहे. तसंच त्या त्रिविध पद्धती आहेत लोकेशनाचा त्यापैकी लोकेशनाचा अभाव म्हणजे अमानित्व. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या परमार्थामध्ये जी अतिशय मोलाची स्थिती आहे सगळे गुणसंपन्न परमार्थांनी पाहिजे. म्हणजे भक्त जरी व्हायचं असतं तुम्हाला तरी चांगलं कर्म केलं पाहिजे, उपासना तुमच्या जीवनामध्ये झाली पाहिजे आणि सगळ्या शास्त्रांची दृष्टी पाहिजे. आणि हे सगळं मिळाल्यानंतर अमानित नाही तर जसे तुम्ही वेगळे आहात असाच तुम्हाला देव प्राप्त होईल असा मूर्खाचा बाजार म्हणजे परमात्मा नाही. सर्व सुख गोळी साधी शास्त्र रिकामा अर्धघडी राहून म्हणजे शांत बसणे म्हणजे परमार्थ आहे मी कधी डोक्यात आणले. सतत चित्तातली व्याकुळता म्हणजे परमार्थ. काही उद्धार पाहिजे काही प्रभाव केलेला नाही हा विषय मला आज समजला. तो विषय मला राहिला किती तो सांगतो आहे तेवढ्यावरच जीवन जगणारा संसारिक माणूस मिळवणारा जो आहे तो परमात्मा. मिळवण्यासाठी त्याला एकांत पाहिजे, त्याच्याकडे वेळ पाहिजे. अभ्यास करण्याकरता त्याला 6 तास पाहिजे आणि 6 तास जर त्याच्याकडे नसलं तर तो घरी भोगण्याकरता जर तुमच्याकडे वेळ नसेल त्याच्या इतका दरिद्री माणूस जगातच. काय काय माणसं म्हणतात मला खायला वेळ नाही तो शरीर म्हणजे फक्त 2च गोष्टी. 2 खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणं आणि 8 तास तुम्हाला झोप द्यायला वेळ असते त्याचं नाव आहे मनुष्य. ते प्राथमिक गरज. आणि ज्ञानोबांनी या मागे फक्त आठवण करून देतो की जी परमात्मा ज्या कोणी काढला असेल ना प्रमाणापेक्षा विरोध हे ज्ञानोबांना कधी मानले. अतिशय विषय सेवावा हा बोध लोहावा का सर्वथा निरोध हवा वेदी लोक. एकादशीच्या दिवशी माणूस फळाचा करत नाही. ज्याला शक्य आहे त्यांनी निश्चित रूपाने उपाशी राहावं पण उपाशी राहिल्यानंतर ज्ञानेश्वरी आठवली पाहिजे. त्याचा स्वप्नात तू जेवतोय आणि जेवतो असा उपवास ज्ञानोबाला पाहिजे. जास्त खावं हे मी मान्य. अतिशय विषय सेवावा हा बोध व्हावा हे आपलं फालतू ज्ञान नको का सर्वथा विरोध हवा हेही नको. ज्ञानोबाचा आपला बुद्धी तुमची जागेवर राहिली पाहिजे, सतत बुद्धीमध्ये स्मरण राहिले पाहिजे. आणि अशा पद्धतीचं वातावरण आपल्या जीवनात आपण निर्माण करणं म्हणजे आम्हाला कमीत कमी लोकांचा संपर्क, कमीत कमी लोकांचा परिचय, जास्तीत जास्त जगण्याकडे ज्ञानोबांची वळी पाहिजे. ज्यांनी अवज्ञाची लोकांनी नावच ठेवलं पाहिजे. नाव ठेवलं तर येत नाही आपल्याकडे. आमचा एक मित्र आहे फार उज्ज्वल असा चिरखोर स्वभाव आहे त्याचा. माणूस जवळ गेले की तो आजच कोपल्या करतो. एकदा घेऊन गेलो होतो मुलाने ह्याला जरा गुण खपा होते माझ्या बरोबर जो आणला होता तो लगेच पळाला मुलं हे माणूस आहे का तर असं का बोललं ते म्हणजे ज्याला स्वतःला ज्ञान थांबवायचे आहे त्याला शब्द सहन करण्याची क्षमता असेल तो ज्ञानाचा अधिकारी नाही. आणि मला असले फालतू माणसं खानदानी विद्वान सगळे विषय एकाच दिवसभर चिंतन एवढा मस्तीमध्ये आहे प्रमाणापेक्षा. एक अभिमान म्हणून नाही पण मागच्या 1.5 महिन्या 2 महिन्यापूर्वी गणपती बसले त्याच्याकडे मी न्यायशास्त्राचा अभ्यास केला. स्वामी काशीकरांची महामंदिर 4 पूर्ण बदल त्यांना काशीमध्ये मिळाले. त्यांची पुस्तकं जे लिहिले माहिती
सामान्य लक्षणात्मक हे न्याय विषय घेणाऱ्या माणसाच्या शास्त्रीला त्याचं पुस्तक वारणेश्वर विद्यापीठामध्ये शास्त्रीला लागलेलं आहे. 60 वर्ष कांदिवलीमध्ये आहे. ते 83ला त्यांच्याकडे शिकायला गेलो. कांदिवलीचीच लोक त्यांना ओळखत. मी एवढं कमाल मांडली त्या लोकांची. दुसऱ्या प्रवचनाची त्यांच्या मागे लोक लागतात. मी 2-3 लोकांना विचारला म्हणजे स्वामीजी प्रवचन करणार नाही आणि मग त्यांची पुस्तकं विद्यार्थी करतात. सगळे विद्वान लोक वाचतात. चालू केला विचार नवीन सुरू झालं. स्वामीजी एवढं काय काय स्वामी मला काय म्हणून की त्या पद्धतीने आहे दिमाग केला कोण मानताय मी मानताय वेगळं समोर केली आहे. आपला काम करले वापस बोललेला जागा एवढे विश्वास माणूस असेल. 60 वर्ष अध्ययन केला. 250 पुस्तक छापली. त्याचे 100 हिंदीमध्ये आहे. सगळं शास्त्र आणि गाजर दर्शन वगैरे काव्य वगैरे खूप सुंदर केलेलं. मला वेगळं सांगायचं सतत एखादं कोणाची मित्रता नाही, कोणाची ओळख नाही. मुंबईमध्ये 400 कोटीची प्रॉपर्टी बोललंच नाही. तरी 7-8 वर्षापूर्वी हरिद्वारला एक आश्रम केली. स्वामीजी या आश्रमात अरे नहीं शास्त्र में ऐसा लिखा है तपे रेवा तपे हो गया तब नर्मदा तीरावर खराब मरणम जागृती. संन्यासाचा मृत्यू हा गंगा किनाऱ्यावर हिमालयात झाला पाहिजे. आता आपण तिथं कुठं जाऊ शकणार. पुन्हा पण एक आश्रम इथे घेतला. मरण्यासाठी आश्रम घेतला. निघून आपण तिथं मन यायला पाहिजे. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी अचानक स्वामीजी गेले. 3 दिवस गंगा पूजन केलं. तिथे 94 वर्षाची. मला ज्ञानोबांच्या मुलं आठवल्या. आठवले तिच्या जीवा नेडो काय झाला की हवा या लोक पाठवा वेळ गेली. 7-7 वर्ष लोक काशीमध्ये राहतात, हरिद्वारला राहतात. मरायच्या टायमाला हॉस्पिटलच्या निमित्ताने दिल्लीला येतात. आणि 60 वर्ष मुंबईला राहिले आणि शरीर तोडायला लागत नाही. काय असतो या लोकांचा तपास. जग ओळखते, जग ओळखते. जगे अवज्ञाच. लोकांनी आपल्याला नावच ठेवलं. जवळ येतो संबंधी सोयी नसणारी नातेवाईकांनी आपल्याला विचारलं. कारण की पैसा आला तरच ते विचारतात, मान आला तरच ते विचारतात. कोणाला खरंच पडले ते विचारतात. संक्षिप्त अर्थ सांगतो. ऐसी दयाचे युवती जो नित्य एकांतात जात आहे. नानेच जो जिये विजनाचे त्याचं नाव आहे अमन. रोज नवस करतो. लोकांनी मला ओळखू नये, लोकांनी माझं महत्व जाणू नये, लोकांनी माझ्या जवळ येऊ नये. नित्य एकांतात भरपूर करण्यासाठी भजन करण्यासाठी. जर जगद्गुरु तुकोबाराय भांडाऱ्या जवळ गेलेच नसते साधू घेण्याची. जगद्गुरु तुकोबारायने एवढं सुंदर कीर्तन केले दिवशी शिवाजी महाराज कीर्तनाला. आता ते तुकोबारायचं अभंगावर आपलं कीर्तन ऐकून चांगले चांगले शिष्य होतात. खूप तुकोबारायचं कीर्तन करत असतील तर त्यांच्या वाणीचा प्रभाव पडतात. शिवाजी महाराज थोडं व्हायला गेले म्हणून आणि 2-3 दिवस काही बोलले ना शिवाजी महाराज. राष्ट्र प्रधानमंत्री मंडळाने विचारले शेवटचं बोलणं केव्हा बंद झालं राजे. त्यावेळी तुकोबारायचं कीर्तन ऐकल्यापासून मंत्रिमंडळ हुशार. राजाला काही बोललं नाही पण तुकोबारायच्या दर्शनाला मंत्रिमंडळ गावात पाटलाची चर्चा. तुकोबारायला भेटायचं मंत्रिमंडळ. आपण पाटील, आपण मोठे आणि जरा मानसिक भेटायचं. आणि
जसं तुकोबाच्या घराकडे गेलेले सगळे लोक मध्ये मंत्र्याच्या घरीला आम्ही तुमच्याकडे आलो नाही, तुमच्याकडे आलो तुकोबाला एकाचा सांगितलं तुकाराम होता तुम्ही अध्यात्माचा श्रेष्ठ संत आहात, पण सामाजिक राजकारण करण्यासाठी जीची वृत्ती कधी कधी जन्म घेतात त्यासाठी शिवाजी महाराज तुकोबाला म्हणजे काय बोलायचं ते सरळ बोला, लय वापरायचं म्हणजे जेवढंच आपले कीर्तन करत जाऊ नका. शिवाजी महाराजांना थोडं समजून सांगा राजकारणाचा तुकोबाने खूप सुंदर पकडलेलं शिवाजी महाराजांसाठी. त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण तुम्ही राष्ट्र सांभाळा, आम्ही माणसं सांभाळा. तुम्ही आहात तर माणसामध्ये म्हणून राज्य करता जर मजबूत असेल तर त्याच्यात लक्ष द्या. उभे खूप सुंदर उपदेश आहे उभारायचे, पत्र लिहिले उभारायचे. आणि मला सुद्धा आश्चर्य वाटतं की हा इतिहास त्या घटना इतिहासामधून तुकोबाराच्या अभंगावरून आपल्याला कल्पना करायला लागतं की तुकोबारा शिवाजी महाराजांबरोबर काय बोलत हे प्रभाव जो आहे तुकोबारांचा तो वाणीला कधी कधी वापरतो. आणि एवढा कठीण प्रभाव असतो ना यांच्या मनात एका शब्दात माणसाला याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. वाद्यात पोळ्यासारखं बातमी एका शब्दात परिवर्तन होतो. काय वाणीमध्ये सांगितले असेल, साधूच्या वाणीमध्ये ताकद असेल काही सांगता येईल. नित्य एकांत ताकद जमा ते अमानित पत्र. दुसरं लक्षण आहे अगम्य. दोन लक्षणाबरोबर सांगतो तुम्हाला मी, मानितो आणि अमानितो. मानितो म्हणजे काय, आपण कोण आहोत हे आपल्या तोंडाने सांगणं म्हणजे मानितो. स्वतःची ऍडव्हर्टाईज करणं, स्वतः कोण आहे म्हणून सांगणं आणि स्वतःची कुशाल मानित. याच्या विरोधात ज्या अज्ञानीच्या ओळ्या आल्या तर त्या खूप सुंदर आहे. लाल वाटीच्या पिंपळी ज्ञानोबाया सांगतात स्वतःच होतो, स्वतःला सांग दुसऱ्याला मानतच आहे त्या अज्ञानी पण असेल. आणि नित्य एकांताचा बंधित्व. बंधित्व हा गोड शब्द आतलं लपवणं, आतलं लपवणं याचं नाव आहे अगम्य. आणि गंभीरत्व आत जे नाही ते बाहेर दाखवणं म्हणजे गंभीर. म्हणजे साधू नाही आहे आतमध्ये किंवा ज्ञानी नाही. तुम्ही अनुभव जर पहा, मिल मालक श्रीमंत लोक अत्यंत साध्या कपड्यामध्ये असतात, हातामध्ये अंगठी सुद्धा नसते. बरेच श्रीमंत माणसं ना इमर्ती पिशवी घेऊन जातात, त्याच्यामध्ये 10 लाख होतात. किती इमर्ती आहे आपली सुट्टी कंपनीची मला आतमध्ये आलेले काही काही लोक बघितले एवढे कपडे सुंदर असतात म्हणजे असं वाटायला पाहिजे की हा माणूस अत्यंत श्रीमंत असणार. खेडेगावातल्या लोकांची फार गैरसमज होतो त्या लोकांच्या बाबतीमध्ये. कापताना गेले की कपडे कपडे सगळी इस्त्रीचे असतात, मिळी टाकली ते तेवढेच असतात आळतीमध्ये त्याचे काही. आणि खेडेगावाच्या लोकांना माहित नसतं, त्यांना वाटतं एवढे कपडे सुंदर आहे, अंगाला बळ नाही, 7 दिवस एवढं चांगलं राहतो. तेवढं चुकून एखादी आळंदीमध्ये आली तर काहीही राहिलेलं गंभीर ते परमार्थाचा दोष. रावण म्हणजे काय, तो आतून कपटी आहे आणि बाहेरून तो संन्यासी मूर्तीचा आहे. भस्म लावलेला आहे, दाढी सगळे अंगावर कपडे वगैरे संन्यासी घातलेले आहे. गंभीर जो साधूपणा आत नाही, माझा शब्द मी काय करू, जो साधूपणा आत नाही
तो बाहेर जातो. मला त्याच्यासारखं तो जगात दुसरं पाहतो. साधक फसतो, सीता फसतो. गणितो म्हणजे एवढं सामान्य समजू नका. 12 वर्ष लक्ष्मण सारखा संत जवळ राहिला, ज्याने कधी सीतेचा चेहरा पाहिला नाही, खाली मान घालून लक्ष्मण बोलायला. 12 वर्ष तो बरोबर आहे. सीता त्याला साधू आणि तो साधूचे कपडे हातात आलेला रावण त्याला पाय व्हायला पाडले सीता. लक्ष्मण रामायणामध्ये नाही पण डोक्यात ते आलं. पाय व्हायला पाणी देते मूळ वाल्मिकी रामायणामध्ये. वाटायला पाठ दिलेला आहे आणि मग समोर टाकले रावणाचा. शास्त्रकार हैराण जो 12 वर्ष जवळ आहे त्याला साधू समजत नाही, आणि जो राजा आहे त्याला कळवण्यासाठी आलेला साधू आहे त्याला साधू समजून पूजा करते. हे दर्दी आणि खूप गोड समजेल बघा. ज्यावेळेस आवाज येतो लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव म्हणून, त्यावेळेस ती सांगते लक्ष्मण तुम्ही जा. तो म्हणतो तुला काही कळत नाही, तू सांगता. रामावर संकट येण्यासारखा राम एवढा अहंकार. पुरुषाच्या अहंकाराला सीता गवसते. साधू लक्ष्मण गवसते. भाऊजी तुम्हाला वाटत असेल राम गेल्यानंतर मी तुमचा स्वीकार करेल, की लक्ष्मणची पूर्ण तुम्ही आले. जे लक्ष्मणाच्या मनात नाही ते शब्द सीता वापरतो. कानाला हात. आई तुम्ही काय बोलताय? या अर्थाने अगदी रामावरती आलं. 12 वर्ष तुमच्या सानिध्य आहे, तुम्ही अशा प्रकारचा आक्षेप करावा माझ्या. आणि प्रत्येक सौंदर्यवती स्त्रीचा अहंकार आहे. सगळेच लोक माझ्याकडे पाहतात, याचं नाव आहे अर्जुन. आणि हा सीतेमध्ये दोष. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान केला त्याला आणि तिला सगळ्यावर संशय आहे. साधून त्याच्यावर संशय. फक्त लक्ष्मण एक वाक्य सांगितले, मी जर गेलो आणि तुमच्या जीवनात जर काही उचल पुचल झाली तर याला जबाबदार नाही, एवढं वचन तुम्ही घ्या. सीतेला ते दिलं. मग आजपर्यंत लक्ष्मण पण आर्थिक घेतले सोडून झालेला. हा सीतेचा अहंकार. म्हणजे लक्ष्मण जातो, राम फार बोलतो आणि स्त्रीचं बोलणं म्हणावं. आणि बोलणं काय की अशा भाषेत ती बोलत असेल की जर मला हाकलूनच देत असेल तर दादाजी काय. 12 वर्षाची मला ओळखत नाही. झालं ते खऱ्या संतांना जेव्हा तुम्ही जीवनातून हाकलता ना, तेव्हा रावणासारखे संत असे जीवनात येतात आणि आपलं अपहरण करतात. परमात्मे गेला सगळंच गेलं. साधाचं तुझं लांब एवढं खराब करते. कोण साधू कोण असाधू कळत तुकोबाला म्हणावं लागतं. श्री वर्णी मग जागी नारायणा आंतरीच्या खुणा करत. आणि जो साधू असतो आज या पुढे आलेली आजताची ज्ञान लपवतो, चातुर्य लपवतो, अधिकार लपवतो. सामान्य परिस्थिती तुम्ही जे कमवलंय ना ते लोकांना दाखवण्यासाठी नाहीये. हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा. माझं ज्ञान असेल तर माझ्या आनंदासाठी गरीब लोकांवर, अज्ञानी लोकांवर इंजेक्शन टाकण्यासाठी ती शक्य नाही. ज्ञानेश्वरी कळत असेल तो माझा आनंद आहे, पण मलाच कळते म्हणून अहंकाराने वागणं हा अज्ञानी म्हणून. लक्षात ठेवा. काय शिकवते आपल्याला, काय सांगतात त्यांना मला. अज्ञानी ज्याला काही कळालं नाही त्याच्याविषयी काय शब्द आले आपल्या जीवनामध्ये. आणि तिसरा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे, अहिंसा. ज्ञानोबाईचे 2 शब्द फार आवडतो. एक अहिंसा आवडता शब्द आहे, दुसरी गुरुच आहे. 13व्या अध्यायामध्ये भयंकर आवडतो. थोडस इतर अहिंसेचं खंडन करतात ज्ञानोबाला, आयुर्वेद असेल हे असेल, पण अहिंसा सांगत असताना खूप सुंदर होतात. लोक साधक 2 टक्के एकत्र घेतले. लक्षात आता पण फार उजळ बोलतो तुम्हाला. अमानित्व, अधर्मित्व
पण दुसरी बाजू साधकाची अशी आहे, त्याच्यासारखा सकुमार या जगात दुसरा कोणी नेत्याचं नाव आहे. तो मनात ही भावना ठेवतो अमानित आदरणीय, पण अहिंसेच्या बाबतीमध्ये फार वेगळी भावना येते. आणि अहिंसा ही 3-4 प्रकारच्या असते, मनाने, शरीराने, कायाने. तुमच्या भावना चांगल्या असणं ज्ञानोबा म्हणतात ही खरीच अहिंसा आहे. तुमच्या हातून चूक होत असेल, तुमच्या हातून दोष घडत असतील, ते दोष सर्वेक्षण फक्त मन तुमचं चांगलं पाहिजे, वाणी चांगली पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, ज्ञानामनाची भीती ज्ञानोबा अहिंसेचे रूप ज्ञान आणि मन एकत्रित आलं तिथे अहिंसा. बाकीकडे आणि तो जो अहिंसावादी आहे त्याची शक्त असेल सशस्त्र साहसाने मवाद विकले आहे, कोणालाही नको वापरतो तसं नाही. साधूच या गोष्टी सर्वसामान्याकडून या अपेक्षा करू नका. सत्य बोला, अवाढ बोला, मिसले बोला, नाही जमत नाही. जो ज्ञान आणि मत याचं एक रूप झालेला आहे, जो ज्ञानी आहे त्याचा ओळखण्याची जी चिन्ह आहे, त्याला कसं ओळखतो तो बोलत नाही. ज्ञानावर आहे पहिली गोष्ट. किती आग्रह केला साधूला ना, साधू बोलतच नाही, बोलण्याची नाही. पण एखाद्या साधकाने आग्रह केला बोलो म्हणून काहीतरी बोलायचं असेल तर की इतका आग्रहाने बोलतो. ज्ञानावर होतात परिसता होय नाही. त्याच्या मुखातून निघालेले शब्द जणू काय आई बापाप्रमाणे बोलतात. आणि मग तिथे त्या शब्दाचं वर्णन आहे, कसं बोलतो. त्याच्या शब्दातून प्राण्यांना ताप होतो, प्राणी ताप झाला, संख्या निर्माण होतो. बोलण्यामध्ये आकस नसतो, बोलण्यामध्ये कपट नसतो. आतून बोलत नाही. आतून मध्ये काही काही माणसं बोलत असताना ते दोषच बोलतात, स्पष्ट बोलत नाही, अर्धे बोलतात. गेला संदर्भ नावाला आपल्याला आठवत असला काय ते 4 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेले. आतून वेगू विज्ञान आशा शंका प्रकार हे अवगुणी, हे अवगुण संन्यासी देव. आतून कमी बोलू नका. काय खूप फास्ट बोलतात, अख्खं वाक्य बोलतात, शेषूनच नाही बोलले. मग पुढं असं काय बोलला जरा हळू, त्याला म्हणतात वेग. आतून वेगू विज्ञान कपटी बोलले. आशा स्तुती करताना आहेत ना, वगैरे जास्त आशा काहीतरी गोड बोललं म्हणजे तिथे साहेब महाराज असं तसं गोड बोलतो, असं आशा नसली पाहिजे. आठव वेगू विज्ञान आशा आपल्या बोलण्यावर शंका नाही आली पाहिजे. का बोलतो आज प्रकार एखाद्याच्या शब्दाला एखाद्याचं व्यक्तिमत्व कमी नाही झालं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, या जगाचा नियम असा आहे, तुम्ही निंदा करा कोणाची कोणाची स्तुती करा, तुमच्याबरोबर व्यक्ती लहानही होत नाही आणि मोठे होत नाही. तर तुकोबाराची एवढी वैरी होती, तुकोबारा लहान झाले, निंदा केली आणि पापाला भागी झाली, स्तुती केली आणि तमचे झाला, दोघंही नाही. आशाही नाही, शंकाही नाही, प्रकार हे संन्यासीने अवगुण देव असतात. बोलायचं असलं तर काय वर्ग पतिव्रती आले, मार्गच केले. तारुणपणात पतिव्रता वेगळं, वार्धक्य अवस्थेची जगलेली पतिव्रता झाला एक श्रेष्ठ झाली. भक्त जो आहे ना, असं वृत्तामध्ये म्हटलं पाहिजे. अर्थ काय कडूपण काही भाग्यावर म्हातारपणीच कडूपण असत.
काय संसारामध्ये बघायला मिळतं, नाही शिरवत काय ते मध्ये नुसतं विचारायला गेलं ना तरी प्रॉब्लेम आहे. मला एखादी मुंबईच्या माणसाची फार सुंदर सांगितलं म्हणजे आमच्याकडे काही काही चिन्ह आहेत. ट्रेन मध्ये बसून जर अहमदाबादला माणूस गेला आणि जर बोर्ड वाचता नाही आला, जर विचारलं गुजरातमध्ये गुजराती त्याला विचारलं कोणतं स्टेशन आहे, तो मला का नाही मला कळायचं 10 रुपये मग सांगतो. समजायचं अहमदाबाद आला आणि पुण्याच्या बद्दल तर फार सुंदर सांगितलं. विचारलं कोणतं स्टेशन आहे, त्यासाठी तुम्हाला कळत नाही का वाचता येते उतर समजायचं सूर्या उत्तर उत्तर न देण्याची प्रवृत्ती चिन्ह त्याला म्हणतो आपण. अशा पद्धती तसं शिकवली आहे असं भक्ती शिकते महाराज इतकी गोड असते ती भक्ती शिकलेली. शब्द द्यायचे गोड अमृत असं अमृताचा प्रवाह आपल्या अंगावर आणू शकतात. मला तरी असं वाटतं जेवढे माणसं झाले ना ज्ञानोबाईच्या काळात सगळं ज्ञानोबाईला म्हणून ज्ञानोबाई असेल हे असेल मरून आहे बा माझ्या त्या शिकवत ज्ञानोबाई आमचे मरून जावं आणि माऊलीच्या पोटाला जन्माला यावं काय बोलतात परिसचा अवय नाही. वाचीची आयुष्य मनाची आयुष्य खूप मोठं प्रकरण आहे. थोडं थोडं सांगतात कोणाच्याही बद्दल वाईट चिंतन न करणे ही बघायला खरी आयुष्य होणार सर्व सुखी. लोक प्रश्न विचारतात खरंच जर सुखी झाला तर चुकात येईल अहिंसा आहे ज्ञानोबा होणार सर्व सुखी ही मानसिक पवित्रता आहे. अर्थ लक्षात मानसिक आपल्याला आपल्या मित्राचं आपल्या मुलाचं घरच्याचं सुख दुःख सहन होत नाही. काय झालंय सामान्य माणूस जर हसला तर चिंता पडते ही खुशी याच्या जीवनामध्ये का नेहमी का बाजूला म्हणून मानसिकता पवित्र सगळ्याबद्दल भूत द्वेष निर्भय सर्व होते मानसिकता कायचा तो प्रश्नच नाही. शहराने कोणाला न मारणं हाची सराव जाईल जेवढी हाताला सवय लागली असते नागरिक आता आशीर्वाद देण्याकरता हात उचलणं किंवा हात जोडण्याकरता हात उचलणं कोणाला मारणं कोणाला शब्दाने दुखवणं शहराने कोणाला क्रीडा करणं हे अहिंसावादाचं तत्व शांती शांती चिडून न जाता सहन करण्याचं नाव सांगते. आक्रोशील म्हणजे एक क्षमा सहन करावंच लागतो. ज्ञानोबाची शैली फार विचित्र आहे. एखाद्याला ताप आला काय करणार डॉक्टरच्या डोक्यात कशाला लागलं शरीर फाटू लागलं साबुदाणे ताप आणि त्यालाही ताप आले हा चिडतो असं काय झालं कसं काय झालं आक्रोशील म्हणजे एक क्षमा. तृतीयता एक मुख्य आहे उपद्रवाचे एक ताप नाही प्रियता दैनिक आहे शारीरिक आहे मानसिक आहे हे सगळं ताप एकत्रित आहे. पण मन त्याचं वाकडं होत नाही त्याचं मन प्रसन्न असतो तो खरा असतो. माने गेलं सगळ्यात पुढे आर्जव महाराष्ट्रासाठी फार गरजेचं जातीवाद अधिक राष्ट्रीयमध्ये आयोजन महाराष्ट्र देशात महाराष्ट्रात बोलतानाच आडनाव विचार कुठले तुम्ही कोण तुम्ही ज्ञानोबा म्हणतात साधू जो आहे ना जात पात अधिकार काही त्याचं नाव आहे आर्जव. आपली सुरुवात जातीपासून आपली विचारता जातीपासून आणि त्याच्यात नाही काय शिकवायला पाहिजे काय नाही शिकवायला पाहिजे तोंड पाहून प्रकाश नसरी सूर्य तोंड पाहून प्रकाश दिसते सगळ्या जगाला सारखा प्रकाश
याचा आळगावपणा कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, सरळ अर्थ पाठीमागे पुढे मागे एक बोलत मागे पुढे जे बोलायचं असेल ते सरळपणा अमृताची धार नळवाळा घेतात त्याची उजू अंत सरळ आणतात. काय ज्ञानोबाचं वर्णन करावं आणि ज्ञानोबाचं महत्वाचा शब्द आहे अर्थ म्हणजे आचार्यापासून. आता हा इतका सुंदर शब्द आहे त्याच्यावर तुम्हाला ते फार बोललं पाहिजे त्या शब्दात आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कायिक वाचिक मानसिक ते तिन्ही आयुष्यामध्ये ज्ञानोबाईने आणले. तसंच देवाची भक्ती करण्यासाठी जे 9 प्रकारची भक्ती ना ती 9 प्रकारची भक्ती गुरुसाठी वापरतो त्याचं नाव आहे आचार्य. एक संक्षिप्त शब्दामध्ये आचार्यापासूनच्या तुम्हाला बोलायला सांगितलं. काय काय आचार्य गुरुची सेवा म्हणजे काय देवाची जी 9 प्रकारची भक्ती असते 9 विधा काय ती आचार्याच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी वापरणं याचं नाव आहे आचार्य उपासना. फार मोठा शब्द तर आचार्यापासून पाय गाठलं नाही आचार्य सेवा नाही. जसं देवाची 9 प्रकारची सेवा करतो आपण श्रवण मनन वगैरे काही असेल ते सत्य आत्म निवेदन सगळं गुरुच्या ठिकाणी आणतो. श्रवण करायचं असेल गुरु गुरु श्रवणच करत नाही. गुरु वाक्या वाचो शास्त्र हाती नसेल. एक शंका निर्माण होते म्हणून तुम्हाला सांगू महाराज ज्ञानोबाला गुरु मिळाले आम्ही काय करायचं. गुरु वाक्या वाचो शास्त्र हाती नसले ही ओळी जर आम्हाला आमच्या जीवनात घ्यायची असेल तर काय करावं याच्याकरता तुम्ही ज्ञानेश्वरी तिथे शब्द कोणता आहे गुरु वाक्या वाचो शास्त्र हाती नसले तर आपण आपल्या जीवनात बदल करून घ्यायचं. ज्ञानेश्वरी वाचो शास्त्र हाती नसले ज्ञान करायचे. जर काही सांगत असेल आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो काहीही शंका येऊया ज्ञानेश्वरीची सेवा असेल सगळ्या संकटातून ज्ञानेश्वरी सगळ्या संकट काय पाहिजे ते देते सगळ्या संकटातून काढते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी गुरु आहे. ज्ञानोबाईचे गुरु निवडीला असले आणि आपली गुरु ज्ञानेश्वरी पण ज्ञानेश्वरीचंच प्रवण ज्ञानेश्वरीचंच बोलन ज्ञानेश्वरीचंच निवेदन आत्मनिवेदन असेल तरी ज्ञानेश्वरीचं चिंतन असेल तर ज्ञानेश्वरी नवनिधाची गुरुच्या ठिकाणची भक्ती ती तिथंच राहील. आणि एक शब्द आचार्योपासनेमध्ये असा आलेला आहे खूप सुंदर शब्द आहे. जिवंतपणे ज्ञानोबाई म्हणतात की ही सेवा करेल पण जर मृत्यू ओढवला तर माझ्या शरीरातले पंचमहाभूत अशा ठिकाणी शिवजीचे माझे गुरु आहेत. ही शरीराची माती मेलेची एक स्थिती माझे गुरु ज्या मातीवर उभे राहतात तिथं मी एक राख त्या ठिकाणी माझे गुरु जो वारा घेतात त्या वाऱ्यामध्ये माझ्या शरीरातलं वायूचं पोट आहे. जो स्वयंपाक माझ्या गुरुसाठी तयार होतो त्या ठिकाणी माझा आत्मीचा पोट आहे. शेवटपणे तुम्ही सेवा करेल वेगळ्यानंतर सुद्धा माझी सेवा झाली पाहिजे. आणि या प्रकरणामध्ये गुरुला आढळता येत नाही बोलताना सगळ्या ठिकाणी गुरुची स्तुती करताना आढळायची. पण आता ज्ञानेश्वरीचा आचार्य उपासना शब्द आला मनसोक्त बोलून भेटत ज्ञानोबाला म्हणतात माझी आवड होती वाचून पडे ना वाची ना गोड सेवाही झाली. मी ज्ञानोबाला म्हणतात ना सेवाही झाली स्वामी माझ्या मनात भावना होती माऊली आणि तुम्ही सतत वाढत सांगायची तर मला ही सेवा आणि हे प्रकरण घरी गेले बाबा. 18व्या मध्ये आता आज तुम्ही तुम्हाला सांगितलं की गुरुसेवा किंवा भगवंत काय आपल्याला प्रसाद देतात काय ते तुम्हाला कालही सांगितलं होतं. सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये नवबार हे महत्वाचं आहे आणि सगळ्या गीतेमध्ये सगळं 7-18 अध्याय आणि 18 अध्याय 5 श्लोकामध्ये आणि 5 श्लोक 1 श्लोकात आहे अशी ज्ञानेश्वरीची बाजू. तिथे ज्ञानोबाई शब्द विषय गुरुच्या देवाच्या शास्त्रात सगळे स्पष्ट केले.
ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच आपण संकल्पना या जन्मात ज्ञानेश्वरी कार्य केले पण पुढच्या जन्म सुद्धा मी ज्ञानेश्वरीसाठीच येईल हे आपल्या मनात भावना पाहिजे. आणि वस्तुस्थिती अशी आहे ज्ञानेश्वरी म्हणजेच खरा पाहिजे. कोणाचं आहे कोण तुम्हाला सांगणार कोणत्या अधिकाराचे हे गाईडलाईन घ्यायचे असतात साधकाचे अगोदरचे असतात वक्तृत्व म्हणून ऐकू नका तुम्ही नका. साधकाच्या जीवनासाठी उपयोगिता काय आहे म्हणून जर तुम्ही वक्तृत्व ऐकलं तर आपल्या जीवनाची गती वाढेल, प्रगती वाढेल, विचारशक्ती वाढेल. खूप चांगला बोलतो, खूप वक्तृत्व चांगलं म्हणून जर ऐकलं ना कदाचित ते खूप चांगला बोलत असेल. आपलं जीवन एवढा हलकं नाहीये वक्तृत्वावर वळवून टाकलं. आपण घराघराचा त्याग करून आलेला आहोत. ज्ञानेश्वरी शिकतो रोज एक ओळी आपल्याला कधी कधी कळाली पाहिजे, रोज एक ओळी पाठ झाली पाहिजे तर आपला परमा. ज्ञानोबाईंचा तर प्रश्नच नाही महाराज. मी तर एवढं सत्य समजतो ज्ञानोबाईंच्या बाबतीमध्ये मराठी बोलणारे विशेष करून आनंदित राहणारे आणि ज्ञानेश्वरीची सेवा करणारे या पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ पूर्णी मानलं जाते. त्याच्यापेक्षा दुसरा माणूसच आणि हे सुचलं मानवी जीवनासाठी हे काय मानवी जीवन म्हणून आचार्योपासना आपल्या जीवनात घेत असताना ज्ञानेश्वरीला गुरु मानून ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी नवविधा भक्ती ठेवणं त्या आचार्योपास. आणि हे तुमच्या जीवनामध्ये आलं ना शौचर मध्ये शुद्धता. आचार्योपासना शौचर शुद्धता. शुद्धता कल्पना करणे असं सांगितलं तुम्हाला. आत बाहेर निर्मळ असते, बाहेर शरीराला कलंक लागला नाही पाहिजे आणि आतून राग दिशेचा कलंक राहिला नाही पाहिजे. ज्ञानोबाई खूप सुंदर सांगितलं या बाबतीमध्ये, खूप सुंदर. आत बाहेर सुखाळ शब्दबाद असेल सूर्यदेशाने आतूनही स्वच्छ बाहेरही. आणि ज्ञानोबाईला जसं मी रावणाचं वर्णन केलं ना, ज्ञानोबाई हे मान्य केलं बाहेरून खूप चांगला आहे. ज्ञानोबाईची उपमा एवढी गजबची आहे. गाढव कीर्ती नदीला काय म्हणते नाही झालं. गाढव कीर्ती नाहीला म्हणजे अर्थ का झाला त्यांना गाढव म्हणायचंय. गाढव खरं की गाढव हा गाढव म्हणजे पाणी येतो. गाढव शब्दाचा खरा अर्थ असा आहे गाढव पावसाळ्यामध्ये ना वाळत आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही तब्येत तयार होते त्याचं नाव गाढव. कारण उन्हाळ्यामध्ये ते गवत चालायला गेलं ना तर मागं बघतात सगळं खाल्लेलं दिसतं त्यांना. काहीच असं नव्हतं थोडं सरत सरत जातं नुसतं मनाने मागं पण तरी मनाने एवढं रान उरलं मनाने पर्वत झालं की तब्येत सुधारते नाही का. एवढा विशेष सेवन केलं गाणं आणि पावसाळ्यामध्ये हिरवं गवत असतं दिवसभर करत मागं बघतो तसं त्याला वाटतं काहीच खाल्लं नाही. परमार्थ राहून परमार्थ करत नाही. संसारात विषय भोगल्याचा त्याला आनंद होतो. ज्ञानोबा म्हणतात गाढव कीर्ती इंद्रायणी चंद्रभागा नांदीला. कधी कधी एखाद्याला वाटतं नाही महाराज जरा उपमा दुसरी उपमा घ्या. कडू दुनिया मातीला गुळे द्यायच्या. दुधी भोगा असतो ना कडू दुधी भोगा किती गुळ टाका किती गुळ टाका. एखाद्या हलकट माणसाला किती गोड बोला कडू दुधी नाही. ज्ञानोबाईला मानतो. ज्ञानोबाई म्हणतात आतमध्ये ज्ञान आणि बाहेर कर्म असतात. कर्म शब्दाचा अर्थ स्वच्छ निष्काम कर्म. बाहेर कर्मी दिसला अंतरी भंग दिसला. भंग म्हणजे कलंक
विषयाचा कलम राहिला नाही. हे दोन्ही याच्यामध्ये आहे. तो शौच खूप सुंदर शब्द आहे, खूप विशेषणे खूप त्याच्यात महत्वाचे शब्द सांगतो. तसं काय अंतर बाहेर निर्मळ टोक झालेला टोक. आणि काही काही शब्द इतके महत्वाचे. काही शब्दाचा अर्थ तुमच्या आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. परमार्थात लवकर फळ मिळत नाही, त्या ठिकाणी आपल्याला स्थैर्य लागतं. आणि आत्मनिग्रह कंट्रोल परमार्थामध्ये ना जे साधक लोक आहेत ते कीर्तनकार, वाजवणारे लोक भाग्यवान. एका वर्षात सत्य लागते, सगळेच आरोग्य शकते. गायक वादक ते कीर्तन करायला 4 वर्ष अभ्यास करावा लागतो. नंतर पुन्हा पुढचा अभ्यास करावा लागतो. नंतर पुढचा मग एक गोष्ट थोड्या उशिरा त्याला म्हणतो ना तत्वज्ञान स्थैर्य, मानसिक स्थैर्य, आध्यात्मिक स्थैर्य, आत्मनिर्भर नियंत्रण कंट्रोल. आणि ते महत्वाचं आहे इंद्रियाची वैराग्य. प्रत्येक इंद्रियाला स्वतंत्र वैराग्य. डोळ्याचं वैराग्य आहे, कानाचं वैराग्य आहे. काय ऐकलं पाहिजे जीवनामध्ये, बुद्धी भ्रष्ट होईल असे शब्द कानात जाऊन घेऊन. लोक फार वाईट असतात, मग काय सांगतील काय नाही त्याचा आपल्याला अपघात येईल. इंद्रियाची वैराग्य पुढं जरा अपोजिट लक्ष देते. अज्ञानी आणि ज्ञानी थोडासा मोठा विषय आहे. उद्या राहिलेला अर्धा भाग. आणि माणसं अशी का वागतात 14 वाजे खूप सुंदर आहे. उद्या आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली गौरले हरिंद्र Hare